हा नागरिकांचा जो कित्येक वर्ष खोळंबलेला जो प्रश्न आहे, आयाजभाईने 1986 साली ठराव केला होता 550 फुटाची घरं देण्याच्या बाबतचा. आयाज बाबा 2007 नंतर नगरसेवक नाहीये, परंतु त्यानंतर इतक्या वर्षामध्ये तिथे काही झालं नाही. तुम्ही जर बघितलं तिथं संपूर्ण जंगल उगवलं आहे त्या बिल्डिंग मध्ये. ह्या बिल्डिंग केव्हाही पडतील अशी परिस्थिती झालेली आहे. ह्या बिल्डिंगांची अवस्था अतिशय वाईट आहे आणि हाच निकाल आम्हाला पुढल्या कालावधीमध्ये घ्यायचा आहे. आम्हाला यांना चांगली घरं त्यांच्या मागणीनुसार, त्यांनी जी काय मागणी 550 स्क्वेअर फूटची केलेली आहे त्यानुसार आम्हाला या ठिकाणी आम्हाला घरं द्यायची. आम्हाला पाटील एस्टेट परिसरामध्ये जे आमच्या स्लम्स आहेत त्या स्लम मधल्या नागरिकांना चांगली उत्कृष्ट घरं द्यायची आणि त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. एवढ्यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे पॅनल तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे दत्ताजी भैरट जे आहेत ते ड गटामध्ये, मी क गटामध्ये, ग गटामध्ये अंजली तय्यब आणि अ गटामध्ये आमच्या आशाताई साने. अतिशय उत्कृष्ट असं पॅनल तयार झालेलं आहे. आणि या शहरामध्ये जेव्हा मेट्रोचा प्रस्ताव पहिल्यांदा आला, मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, तर 6,000 कोटी रुपयाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मेट्रो रेल कॉर्पोरेशनने त्या ठिकाणी मांडलेला होता. त्याला आम्ही स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली. त्याच्यामध्ये अनेक वाद होते, अनेक लोकांची वेगवेगळी मतं होती. प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे. प्रत्येक घटकाला, स्टेक होल्डर ज्याला म्हणतात, त्याला आपापलं मत मांडायचा अधिकार असतो. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची मतं ऐकली. कोणी म्हणत होतं भुयारी मार्गाने करा, कोणी म्हणत होतं एलिव्हेटेडच करा. आम्ही सगळ्यांची मीटिंग घेऊन जनसुनवाई घेतली आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून नक्की काय करावं लागेल, कसं करावं लागेल, तर तेव्हा असं लक्षात आलं की अंडरग्राऊंड मेट्रोचा खर्च हा तिप्पट असतो आणि जे आपल्या शहराला परवडण्यासारखं नाही. भारतात कुठल्याही शहरात म्हणजे अगदी दिल्लीला सुद्धा परवडण्यासारखं नाहीये अंडरग्राऊंड मेट्रो. त्यामुळे मग आम्ही पार्टली अंडरग्राऊंड स्वारगेट ते शिवाजीनगर आणि पार्टली ओव्हरहेड म्हणजे मेजॉरिटी ओव्हरहेड असं आम्ही रामवाडी ते कोथरूड आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा तो आम्ही मार्ग तयार करून घेतला. त्याला पुढल्या कालावधीमध्ये गती मिळाली. प्रशांत जगताप आमचे महापौर असताना त्याचं भूमिपूजन झालं. अर्थात त्यावेळेस केंद्रातलं सरकार बदललं होतं आणि केंद्रातल्या सरकारने त्याचं श्रेय उपटण्याचा प्रयत्न केला, पण तो हाच. शेवटचा प्रश्न, एवढा मोठा जनसमुदाय, जनसागर तुमच्या पाठीमागे बघून विरोधकांना धडकी भरेल का? 100% धडकी भरेल. मुळातच आमचं पॅनल बघूनच त्यांना धडकी भरलेली आहे. आमचं पॅनल इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे. आम्ही वरच्या बाजूला दत्ताबापू भैरट आहेत, ते पूर्वी नगरसेवक होते. मी पूर्वी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. मी त्या परिसरामध्ये 20 वर्ष नगरसेवक होतो. माझ्या सहकारी अंजलीताई ओरसे जे आहेत त्यांचे वडील त्या ठिकाणी 5 वर्ष नगरसेवक होते आणि खालच्या बाजूला आमच्या सानेताई नगरसेविका होत्या. त्यामुळं आमचं पॅनल अतिशय चांगलं झालेलं आहे. आमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि आम्ही निश्चितपणे विजय होऊ याचं मला पूर्णपणे खात्री आहे. प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर जनवाडी पाटील एस्टेटचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश, माजी नगरसेवक ऍडव्होकेट निलेश भैया निकम यांच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे. मोठ्या उत्स्फूर्तपणे नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्या पदयात्रेत ते मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक इथं सहभागी झालेले आहेत. भैया, प्रचाराची सुरुवात धुमधडाक्यात सुरू झालेली आहे. नागरिकांचा मोठं उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे. लाडक्या बहिणी सुद्धा जोडले गेलेले, काय सांगाल? अतिशय चांगलं वातावरण आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला लाडक्या बहिणी तर सहभागी आहेतच, परंतु याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणावरती सहभागी आहेत. युवकांना अजितदादांचं नेतृत्व भावतं. अजितदादा स्पष्ट बोलतात. अजितदादा मनामध्ये काही ठेवत नाहीत. त्यांचं बोलणं एकदम रॉ असतं आणि त्यामुळे लोकांना ते आवडतात. आज या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आम्ही PMC कॉलनीमध्ये इथं आलेलो आहोत. माझ्यासोबत उमेदवार जे आहेत, अ गटातल्या आशाताई साने आहेत, ब गटातल्या अंजलीताई ओरसे आहेत. या ठिकाणी माझ्यासोबत प्रचाराला माजी स्थायी समिती अध्यक्ष अयाजभाई काझी आहेत, बतुलताई काझी आहेत, ह्या माजी नगरसेविका आहेत. त्याचप्रमाणे आमचे या भागातले प्रमुख कार्यकर्ते शैलेश साठे आहेत, तात्या कोंडे आहेत. त्याचप्रमाणे असंख्य कार्यकर्ते या PMC कॉलनी आणि पाटील एस्टेट परिसरातले आहेत. आता ह्या भागामधले जे महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही अजितदादांशी बोलून ह्या नागरिकांचा जो कित्येक वर्ष खोळंबलेला जो प्रश्न आहे, आयाजभाईने 1986 साली ठराव केला होता 550 फुटाची घरं देण्याच्या बाबतचा. आयाज बाबा 2007 नंतर नगरसेवक नाहीयेत, परंतु त्यानंतर इतक्या वर्षामध्ये
इथं काही झालं नाही. तुम्ही जर बघितलं तिथं संपूर्ण जंगल उगवलं आता त्या बिल्डिंग मध्ये. ह्या बिल्डिंग केव्हाही पडतील अशी परिस्थिती झालेली आहे. ह्या बिल्डिंगांची अवस्था अतिशय वाईट आहे आणि हाच निकाल आम्हाला पुढल्या कालावधीमध्ये घ्यायचा आहे. आम्हाला यांना चांगली घरं त्यांच्या मागणीनुसार, त्यांनी जी काय मागणी 550 स्क्वेअर फूटची केलेली आहे त्यानुसार आम्हाला या ठिकाणी आम्हाला घरं द्यायची आहेत. आम्हाला पाटील एस्टेट परिसरामध्ये जे आमच्या स्लम्स आहेत त्या स्लम मधल्या नागरिकांना चांगली उत्कृष्ट घरं द्यायची आहेत आणि त्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. एवढ्यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे पॅनल तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे दत्ताजी भैरट जे आहेत ते ड गटामध्ये, मी क गटामध्ये, ब गटामध्ये अंजली तय्यत आणि अ गटामध्ये आमच्या आशाताई साने. अतिशय उत्कृष्ट असं पॅनल तयार झालेलं आहे आणि एकंदरीत इथली जी गर्दी पाहता ही पैसे देऊन बोलवलेली गर्दी नाही, ही प्रेमापोटी आलेली गर्दी आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल ह्या वातावरणामध्ये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा नागरिकांनी निश्चित केलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे विजय होऊन आम्ही लोकांची सेवा करू, आम्ही लोकसेवक म्हणून राहू आणि इथले प्रश्न आम्ही धसास लावू. भैया, आम्ही फिरलो, नागरिकांशी बोललो, त्यांनी तुम्हाला डेव्हलपमेंट मॅन म्हणतात. हे म्हणतात की त्यांचं दीर्घकाळ त्यांचं जे एक्सपिरियन्स राहिलेलं आहे ते नक्कीच कामाला येणार आहे. यावेळेस डेव्हलपमेंटची भरपूर कामं इथं रखडलेली आहेत. कोरोना काळापासून तिथंही तेव्हाही मोठा तुटवडा निर्माण झालेला. तर तुम्हाला भावी नगरसेवक म्हणून बघतात, तुम्ही त्यांच्यासाठी काय करताल? म्हणजे आम्ही या शहरामध्ये जेव्हा मेट्रोचा प्रस्ताव पहिल्यांदा आला, मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, 6,000 कोटी रुपयाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट मेट्रो रेल कॉर्पोरेशनने त्या ठिकाणी मांडलेला होता. त्याला आम्ही स्थायी समितीमध्ये मंजुरी दिली. त्याच्यामध्ये अनेक वाद होते, अनेक लोकांची वेगवेगळी मतं होती. प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे. प्रत्येक घटकाला, स्टेक होल्डर ज्याला म्हणतात, त्याला आपापलं मत मांडायचा अधिकार असतो. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची मतं ऐकली. कोणी म्हणत होतं भुयारी मार्गाने करा, कोणी म्हणत होतं एलिव्हेटेडच करा. आम्ही सगळ्यांची मीटिंग घेऊन जनसुनवाई घेतली आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून नक्की काय करावं लागेल, कसं करावं लागेल, तर त्याला असं लक्षात आलं की अंडरग्राऊंड मेट्रोचा खर्च हा तिप्पट असतो आणि जे आपल्या शहराला परवडण्यासारखं नाही. भारतात कुठल्याही शहरात म्हणजे अगदी दिल्लीला सुद्धा परवडण्यासारखं नाहीये अंडरग्राऊंड मेट्रो. त्यामुळे मग आम्ही पार्टली अंडरग्राऊंड स्वारगेट ते शिवाजीनगर आणि पार्टली ओव्हरहेड म्हणजे मेजॉरिटी ओव्हरहेड असं आम्ही तो रामवाडी ते कोथरूड आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा तो आम्ही मार्ग तयार करून घेतला. त्याला पुढल्या कालावधीमध्ये गती मिळाली. प्रशांत जगताप आमचे महापौर असताना त्याचं भूमिपूजन झालं. अर्थात त्यावेळेस केंद्रातलं सरकार बदललं होतं आणि केंद्रातल्या सरकारने त्याचं श्रेय उपटण्याचा प्रयत्न केला. पण तो हा सगळा प्रकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पुढल्या कालावधीमध्ये आम्हाला ह्या सरकारी वसाहतीत ह्या नागरिकांना त्या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती मी तुम्हाला दाखवली घरांची काय तिथे, त्यांना आम्हाला चांगली घरं द्यायची आहेत. आम्हाला आमच्या भागातल्या स्लम मध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे खूप गोरगरीब लोक आहेत तिथे, कागद काच पचरा वेचणारी खूप मोठी मंडळी त्या वसाहतींमध्ये, त्यांना उत्कृष्ट पद्धतीची आम्हाला घरं द्यायची, त्यांचं जीवनमान उंचवायचंय आणि त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही कटिबद्ध राहू. त्यासाठी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आदरणीय पवार साहेबांची सुद्धा आम्ही त्यावेळेला मदत घेऊया. वास्तविक पाहता एक विषय होता की भोसले नगर परिसरामध्ये एका विशिष्ट बाजूला उजव्या बाजूला रेंजिल्स कडे जाताना तिथल्या लोकांना गॅस कनेक्शन नाहीये, पाईप गॅस कनेक्शन नाहीये. तर त्या लोकांची मागणी पाईप गॅस कनेक्शनची आणि मी सगळी चौकशी केली अधिकाऱ्यांकडे MNGLच्या. तर त्यांनी असं सांगितलं की बाबा रस्ता खोदायला परमिशन मिळत नाही. म्हटलं का परमिशन मिळत नाही? तर ते म्हणजे VIP मुवमेंट आहे. मी विचार केला VIP तिथे कोणी, तर अजितदादा आहे का तिथे VIP? मग मी अजितदादांना सांगितलं की VIP मुवमेंटमुळे लोकांना तिथे 300-400 फॅमिलीज आहेत, त्यांना गॅस कनेक्शन मिळत नाही. दादा म्हणलं असं कसं होईल? म्हटलं दादा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्हाला गॅस सिलेंडर आणावा लागतोय. जर गॅस पाईपलाईन आली तर घराघरामध्ये गॅस येईल. दादांनी ताबडतोब संबंधितांना फोन लावला आणि ती परमिशन देण्याची त्यांनी व्यवस्था केली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते कामाच्या संदर्भातला तो विषय होता, सार्वजनिक कामाच्या संदर्भातला विषय होता आणि तो लगेच त्यांनी त्यांच्या धडाडीने मार्गी लावून त्या ठिकाणी आदेश दिले की जे काय असेल ते तुम्ही टप्प्याटप्प्याने रस्ते खोदाई करा, अर्धा रस्ता खोदा अर्धा बंद करा, अर्धा खोदा अर्धा बंद करा आणि वाहतुकीला खोळंबा होऊ देऊ नका, अशी त्यांची त्यावेळेची भूमिका होती. शेवटचा प्रश्न, एवढा मोठा जनसागर तुमच्या पाठीमागे बघून विरोधकांना धडकी भरेल का?
100% धडकी भरेल. मुळातच आमचं पॅनल बघूनच त्यांना धडकी भरलेली आहे. आमचं पॅनल इतकं स्ट्रॉंग झालेलं आहे. आम्ही वरच्या बाजूला दत्ताबापू भैरट आहेत, ते पूर्वी नगरसेवक होते. मी पूर्वी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो. मी त्या परिसरामध्ये 20 वर्ष नगरसेवक होतो. माझ्या सहकारी अंजलीताई ओरसे जे आहेत, त्यांचे वडील त्या ठिकाणी 5 वर्ष नगरसेवक होते. आणि खालच्या बाजूला आमच्या सानेताई नगरसेविका होत्या. त्यामुळं ह्या आमचं पॅनल अतिशय चांगलं झालेलं आहे. आमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि आम्ही निश्चितपणे विजय होऊ याचं मला पूर्णपणे खात्री आहे. तर नक्कीच हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट निलेश भैया निकम. त्यांचं असं म्हणणं आहे की एवढा मोठा जनसागर बघून नक्कीच विरोधकांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. आता बघूयात ही सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळ्यात कोण विजयी होतो. न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे.